अनेक वेळेला पिरियडचं पेन आपण दुर्लक्षित करतो, कारण आपल्याला माहिती असतं की 80% मुलींना पिरियडमध्ये थोडं दुखतंच आणि आपण ते दुर्लक्षित करत राहतो आणि अशा वेळेला कितीतरी मोठे आजार आतमध्ये दडू शकतात. त्यामुळे पिरियडच्या वेळेला जर समजा आपल्याला 1-2 दिवस दुखत असेल तर जास्त दुर्लक्ष करू नका. आपण गायनेकोलॉजिस्टला नक्की भेटायला पाहिजे. एकदा तरी एक सोनोग्राफी करून बघायला पाहिजे. आपल्याला काही पॉलिप आहेत का, फायब्रॉइड आहे का, त्याचबरोबर एंडोमेट्रियोसिस असू शकतं, कधी आयडिनोमायसिसची पण सुरुवात असू शकते आणि हे सगळं आपल्याला सोनोग्राफीतून कळू शकतं. त्याचबरोबर डॉक्टर काही हार्मोन्सच्या टेस्ट सांगतात, काही रक्ताच्या टेस्ट सांगतात आणि त्याच्यावरून सांगतात की हे जे तुमचं पिरियडचं दुखणं आहे, हे जस्ट नॉर्मल गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड छोटं आहे म्हणून दुखणं आहे का कुठल्या मोठ्या आजाराची ही सुरुवात आहे. जर या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं तर हे आजार बळावत जातात आणि पुढे गर्भधारणेसाठी सुद्धा प्रॉब्लेम निर्माण होतो.